नमस्कार, मैं शंकर तलेजा। आप देख रहे हैं वर्ल्ड टाइम्स। हमारे शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को जरूर सब्सक्राइब करें। नमस्कार दोस्तों, वर्ल्ड टाइम न्यूज चैनल से मैं कीर्ति लाहौरी फिर एक बार उपस्थित हूँ। आज की बड़ी खबर यह है कि कल्याण के 37 साल के एडवोकेट नीलेश यादव जी और उनके एसोसिएट पर हुआ एक जानलेवा हमला। रिपोर्ट के अनुसार नीलेश जी ने हाल ही में एक करप्शन का केस सामने लाया था, जिसमें कल्याण से जुड़े कुछ हाईवेज में हुआ बड़ा करप्शन। इसके बाद उन पर 8 लोगों की तरफ से हुआ जानलेवा हमला जब वो अपने ऑफिस से घर लौट रहे थे मंगलवार की रात। इस खबर के बाद यह रिपोर्ट दर्ज कराई गई कल्याण की पुलिस चौकी में। कल्याण कोर्ट के लॉयर्स थे, उन सभी ने मिलकर कमिश्नर और तहसीलदार को निवेदन किया है कि लॉयर्स पर ऐसे हमले दोबारा ना हो, इस पर गौर किया जाए। आज या ठिकाणी मी ॲडव्होकेट सचिन वनसाळे, कल्याण न्यायालय जिल्हा न्यायालय वकील संघटनेचा सदस्य म्हणून या ठिकाणी बोलतोय। आज वकील यांच्यावरची जी परिस्थिती ओढवलेली आहे त्या संदर्भात बघितलं तर खूपच भयावह असं वातावरण निर्माण झालेलं आहे। दिनांक 24 जुलै 2024 रोजी आमच्या कल्याण बारचे सदस्य ॲडव्होकेट नीलेश जाधव यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला तो खूपच खतरनाक असून वकील वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारा प्रसंग आहे आणि या हल्ल्याच्या घटनेचा या ठिकाणी कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटना तीव्र निषेध व्यक्त करत आहे आणि यापुढे अशा घटना घडू नयेत अशी इच्छा व्यक्त करून जी काही घटना घडलेली आहे, नीलेश जाधव यांच्यावर जो हल्ला झालेला आहे त्यांच्या हल्लेखोरांवरती कठोर कारवाई करण्यात यावी असं माझं सरकारला निवेदन आहे। आणि यापुढे वकिलांच्या संरक्षणासाठी वकील संरक्षण बिल जे आहे लवकरात लवकर मंजूर व्हावं हीच माझी सरकारला नम्रतेची विनंती आहे। जय भारत। नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रकाश जगताप, कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचा अध्यक्ष। मित्रांनो, मागील 5 वर्षामध्ये वकिलांवर खूप भयंकर असे हल्ले होत आहेत। आत्ताच काही दिवसांपूर्वी नगरमध्ये दोघं पती पत्नी वकील पती पत्नींना मारून टाकण्यात आलं। तत्पूर्वी पुण्यामध्ये सुद्धा त्या वकिलाला उचलून नेऊन मारून टाकून त्याला तेलंगणाच्या बॉर्डरवर टाकण्यात आलेला होता। त्याचबरोबर दिवसेंदिवस वकिलांवरती हल्ले हे थांबत नाही आहेत। तर याची का थांबत नाहीत त्याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे। आणि माझी महाराष्ट्र शासनाला, भारत सरकारला विनंती आहे की वकिलांसाठी संरक्षण कायदा लवकरात लवकर पारित केला गेला पाहिजे। पत्रकारांसाठी कायदा आहे, डॉक्टरांसाठी कायदा आहे, न्यायालयासाठी कायदा आहे, न्यायालयाच्या शिपायासाठी कायदा आहे, परंतु न्यायव्यवस्थेचा जो अविभाज्य भाग आहे वकील म्हणून, त्या वकिलांना दुर्लक्षित केल्यासारखं या ठिकाणी जाणवत आहे। ते दुर्लक्षित झालेले आहेत आणि त्यामुळे असे हल्ले वारंवार होत आहेत। लोकांमध्ये किंवा गुन्हेगारांमध्ये कायद्याचा वचक राहिलेला नाहीये आणि हा कायद्याचा वचक राहण्यासाठी माझी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री यांना विनंती आहे की कायदा पास होईल तो होईल, त्याला वेळ लागेल, हरकत नाही, परंतु आपण तात्काळ परिपत्रक आणावं, अध्यादेश आणावा आणि वकिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो सगळ्यांच्या माध्यमातून। आणि या घटनेचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो। धन्यवाद।